प्रियजनो, आज या एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा मराठी महिन्याच्या नवीन वर्षाच्या दिवशी अगोदर तुम्हा सर्वांचं स्वागत असो. आणि हे नवीन वर्ष सुरू होण्या अगोदर पुष्कळशा माझ्या हितचिंतकांनी 5 दिवस अगोदर, काहींनी 3 दिवस अगोदर, काहींनी 2 दिवस अगोदर, काहींनी आज ह्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि एका व्यक्तीने एक सुंदरसे एक शुभेच्छा पाठवली आणि हे त्यांनी जी काही शुभेच्छा पाठवली, तर हे शुभेच्छेमध्ये त्यांची एक प्रकारची ही आपुलकी असते, एक जिव्हाळा असतो आणि ते प्रेमही असतं. एकमेकासंबंधीचे जे काही विचार आहे ते विचाराची देवणघेवण असते. आणि म्हणून ह्या लोकांनी जे शुभेच्छा पाठवल्यात त्यातल्या एका व्यक्तीने अशी शुभेच्छा दिली की त्यांनी परमेश्वराकडे एक मागणी केलेली आणि त्यांनी अशी शुभेच्छा दिलेल्या आहेत की त्या परमेश्वराला म्हणतात किंवा ते असे शुभेच्छा देतात की रिद्धी सिद्धी दे, वंशाला वृद्धी दे, हृदयात ज्ञान आणि चित्तात ध्यान दे, अभय वरदान दे, सुख भरपूर दे, सज्जनाला हित दे आणि पुढे त्यांनी असं म्हटले की सावली दे आणि कुटुंबाला प्रेम दे आणि जगाला जीवन दे. आणि ज्यावेळेस ही शुभेच्छा मी वाचत असताना परत पुढं त्यांनी असलेले की निरोगी शरीर दे, प्रेम दे, माया दे. आणि ह्या किती सुंदरशा आणि चांगले हे शुभेच्छा आहेत. पण विशेष रीतीने हे शुभेच्छा मी वाचत असताना बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये काही लोकांनी देवबापाकडं, जिवंत देवाकडे वरदान मागितले आणि ते वरदान असे आहेत की त्याचं वर्णन करणंसुद्धा हे आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. पण एक शलोमोन नावाचा एक महान राजा होता, त्याच्यासारखा कोणी झालेला नाही आणि कोणी होणारं नाही असं त्याविषयी बायबलमध्ये त्याचा उल्लेख आहे. तर ज्या वेळेस परमेश्वराची भक्ती त्याने केली आणि परमेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाला, त्यावेळेस परमेश्वर त्याला काय म्हणाला, तर त्याला पुरावा आहे बायबलमधून की पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि 4थ्या वचनापासून आपण हे पुढं वाचूया की त्याने परमेश्वराकडे काय मागितलं. तर त्या ठिकाणी असं लिहिले आहे की राजा गिबोन येथे यज्ञ करवायस गेला. ते सर्वात मोठे उच्च स्थान होते. तेथल्या वेदीवर शलोमोनाने 1,000 होमबली अर्पिले. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलोमोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. शलोमोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याचवर तुझी मोठी दया असेल. तो तुझ्यासमोर तुझशी सत्याने, धर्माने व सरळ चित्ताने वागला. तुझजवळ त्याच्या प्रित्यर्थ दयेचा एवढा मोठा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसवायस त्याला तो पुत्र दिला. वस्तुस्थिती ही अशीच आहे. आता हे माझ्या देवा परमेश्वरा,
तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केला आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहे. यास्तव आपल्या सेवकात तुझ्या लोकांचा न्याय करावयास सावध चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचे न्याय करण्यास कोण समर्थ आहे? शल्मोनाने हा वर मागितला, म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याचवर प्रसन्न झाला. देव त्यास म्हणाला, तू असला वर मागितला, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश, यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. मी तुला बुद्धिमान व विवेक हे चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. किती स्पष्ट रीतीने या ठिकाणी या राजाने परमेश्वराकडे विशेष वर मागितले. आणि दुसरी गोष्ट पुढं जर आम्ही पाहिलं तर एक याबेस नावाचा एक मनुष्य होता आणि त्याने परमेश्वराला अभय वरदान असं मागितलं. आणि ते वरदान पहिले इतिहास याचा 4था अध्याय, आपल्याकडे जर पवित्र शास्त्र असतील तर ते उघडा, आणि नसतील तर तुम्ही ते प्रत्यक्ष पहा. याबेस नावाचा एक मनुष्य होता. पहिले इतिहास याचा 4था अध्याय, आपण ते प्रत्यक्ष रीतीने आपण वाचूया. पहिले इतिहास याचा 4था अध्याय, आणि त्या ठिकाणी 10व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. पहिले इतिहास याचा 4था अध्याय आणि 10वे वचन. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की याबेसने इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील, आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहिला तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. त्याने कोणता वर मागितला? पहिले इतिहासाचा 4था अध्याय 10व्या वचनामध्ये की तो म्हणतो की तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील, आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहिला तर किती बरे होईल. आणि त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला. आणि म्हणून आम्ही 2 गोष्टी देवाकडे मागाव्या. आणि ह्यात शलोमोन राजानेच एक सुंदरसं वचन त्याने लिहून ठेवलेलं आहे. नीतिसूत्रे याचा 30वा अध्याय, नीतिसूत्रे याचा 30वा अध्याय आणि 7, 8, 9 ह्या वचनामध्ये या शलोमोन राजाने परमेश्वराकडे 2 गोष्टी मागितलेल्या. तर प्रथम त्याने ज्ञान मागितलं. नंतर परत तो त्याच्या लिखाणामध्ये तो असं म्हणतो की मी तुझजवळ 2 वर मागतो. मी मरणापूर्वी ते मला दे, नाही म्हणू नको. व्यर्थ अभिमान व लबाडी मजपासून दूर राहा. दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको.
मला अवश्य तेवढं अन्न खावायच दे. माझी अति तृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अवहेर करी आणि परमेश्वर कोण आहे असे म्हणून मी दरिद्र राहिल्यास कदाचित चोरी करी आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करी. आणि मनुष्य कर्तव्य काय ते एवढंच आहे. आणि परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला हे वरदान देऊ केलेले आहेत. स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद त्याने देऊ केलेले आहेत, पण ते आम्हाला प्राप्त करून घ्यायचे आहेत. पण त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करावं लागतात, परिश्रम करावं लागतं. नाही ते धैर्य हरी पलंगावरी असं होत नाही. परमेश्वरावरील निष्ठा, परमेश्वरावरील भरवसा हा जर असला तर येणारही जे काही आपलं मराठी नवीन वर्ष आहे, हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जाईल आणि चांगले दिवस पाहावे, चांगलं नवीन वर्ष पाहावं अशी जर आपली इच्छा असेल तर जे देवाचे महान भक्त होऊन गेले की त्यांनी जे वर मागितले ते जर वर आपण मागितले तर निश्चितरीत्याने येणारं हे वर्ष आपल्यासाठी सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, संरक्षणाचं जाईल. आजची ही जगाची परिस्थिती जर आपण पाहिली तर पावला धोका आहे. पावली एक प्रकारचं शाश्वती नाही. आणि म्हणून या कठीण दिवसामध्ये आपल्याला सुरक्षित वाटावं असं वाटत असेल तर जिवंत परमेश्वराच्या वचनाकडं लक्ष द्या, त्याच्या सानिध्यात या, त्याला यत्न करा. तो यत्न पशुचा नाही, पैसा पाण्याचा नाही, तर तो यज्ञ हा उपकार स्तुतीचा यज्ञ आहे. एवढा मोठे त्याने महान संकटातून त्याने आपल्याला सोडवलं, तो सोडवत आहे आणि तो सोडवणार आहे. आणि ह्या युद्धमय परिस्थितीमध्ये सुद्धा आपण जगत असताना परमेश्वर आपल्याला तो सोडविल. त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत त्यांना तो सोडविल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ह्या संकटाला तुम्ही घाबरू नका. आज आपण हे जगाची परिस्थिती पाहिलं तर जागोजागी हे महापूर आहेत, जागोजागी युद्ध आहे, जागोजागी महामारी आहेत, अनेक प्रकारचे संकट आहेत. पण जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि या सर्व संकटातून परमेश्वर तुम्हा सर्वांचं संरक्षण करू हीच मी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. देवा तुम्हा सर्वांचं सहाय्य करू. त्याला गौरव असतो.